जन्माला आलोत ना एकदा जेवणाची पंगत चुकली तुमची आमची तरी चालल, जेवणाची पंगत चुकली तर एक वेळेचं अन्न मिळायचं नाही, पण जीवनात जर संगत चुकली तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार. टेबलावरती बसवणारे खूप मिळतील पण टेबलावरून उठवणारा सुद्धा कुणीतरी जोडला पाहिजे. अरे सुखाच्या वेळेला तर प्रत्येक जण जवळ येईल, पण महाराज सांगतात एक ठिकाणी असं गोड भाव आहे बाबा, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा बोला बोला प्रथम नमन, तुझे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरु दास तुका बाबाजी, सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदलम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. या कुंदेंदु तुषार हारधवला, या शुभ्र वस्त्राव्रता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जाननवाळी, कावतरला जयाची आकुळी, तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येश सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. सोनोपंत तथा तया कुणी आवडीने मामा असे बोलते. नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती. पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा मोती करा शोभतो. ऐशा शुभ करा संतवरा, दंडी करा वंदितो. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. कलावत्नी जीवो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम. खला निश्चवादा पनोदारह दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव.
नमो ज्ञानेश्वरा 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 सर्वांनी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी करुणाकरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कुळीची ही कुळदेवी कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनुहरी आकारण करुणावृणालय अखिल गुणधाम भक्त काम कल्पतरू पंढरीश पंडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने मोठ्या आनंदाने उत्साहाने चालत असलेला नवरात्र उत्सव त्या निमित्ताने या ठिकाणी 8व्या दिवसाचं आलेलं कीर्तन पुष्प आमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी वाट्याला यमाई मातेच्या दरबारामध्ये सेवा करत असताना आमचं भाग्य कोण्या जन्मातलं भाग्य केलं होतं कोण्या जन्मात आमचं त्या ठिकाणी पुण्य झालं होतं महाराज सांगतात इथं सेवा मिळण्याकरिता आणि हा जन्म मिळण्याकरिता जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केलो जन्मो जन्मी कितीतरी जन्मांचं पुण्य असेल म्हणून इथं सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली थोडासा आवाज देऊन दादा नॉर्मल विकू राहू दे यांना आज या आईच्या दरबारामध्ये सेवा करत असताना 8व्या दिवसाचं पुष्प आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं ऐका ते सुद्धा ब्रँड आहे योगेश भाऊ आणि त्यांचा चॅनल आहे ब्रँड आहे हे कार्यक्रम तुम्हाला फक्त आई यमाई मातेचं नाव टाकलं का महाराष्ट्रभर युट्यूबच्या माध्यमातून यांच्या योगेश दादा टाकणार आहे म्हणून ते सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे तुम्ही सर्व मायबाप मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि कमी वेळेमध्ये आपण वेळेवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी टाळी टाळी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे
माते की जोरदार हात वरती झाला पाहिजे, जय घोष झाला पाहिजे सर्वांचा. हा यमाई माते की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात कुळीची ही कुळदेवी. अभंगही त्याच तुला मुलाचा घेतलेला आहे. कुळीची ही कुळदेवीन केली ठावी संतांनी. संतांमुळे आम्हाला कुळीचं कुळदैवत त्या ठिकाणी माहीत झालं. तुकोबराय सांगतात केली ठावी संतांनी. आम्हाला माहित नव्हतं असं नाही, माहिती होतं, पण असणारी ते कुलदैवत प्रत्येक कुणाचं कोणतं कुलदैवत आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांना काय सांगायचंय भाऊ ऐका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कुळीची ही कुळदेवी आणि केली ठावी संतांनी. संतांनी आम्हाला त्या ठिकाणी माहित करून दिलं. हो मग बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे. बरं झालं आम्हाला माहित झालं. हो मग काय झालं महाराज माहितून. जन्म आणि मृत्यू यामधलं त्या ठिकाणी नदी पार करून आम्ही त्या ठिकाणी देवापर्यंत जाता आलं. हो मग अनिला हिरो पाबळे करोनी खळे हरिदासी. देवाला आणावं लागतंय, बाकी खूप महत्वाचं आहे. माता भगिनी तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतंय. संत महात्मे येत असतात आणि देवाला आणावं लागतंय. तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतंय. कशा करिता. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. महाराज सांगतात मागच्या जन्मातलं कर्म भोगण्याकरिता तुमचा आमचा जन्म आहे. साधू संत येत असतात कशा करिता. उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा. टाळी टाळी हा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा. खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा. खूप गोड असं महाराजांनी प्रमाण दिलं. कशा करिता येतात संत. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवारा. कशा करिता येतात संत. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा याच्याकरिता संत महात्मे येत असतात. कितीतरी प्रमाण देता येतील. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धरावया आले दिनजना. संत महात्मे येत असतात तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता. आणि देवाला आणावंच लागते. कशा करिता. मायबाप देव केव्हा येत असतो तर एक ठिकाणी असं प्रमाण आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्तजना. म्हणून महाराज म्हणतात अनिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे. आणि एकदा आम्हाला देवाने कृपा केली. संतांमुळे आम्हाला देवाचा ठाव लागला. बरं झालं. काय झालं महाराज त्याने तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबराया सांगतात तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो. संतांमुळे आम्हाला कुळाच्या कुळदैवत त्या ठिकाणी प्राप्त त्यांचं दर्शन झालं. हो मग बरं झालं आमच्या जीवनात. काय झालं तर नाचू प्रेमी लागलो बरवे झालं शरण गेलो उगविलो संकटे विठ्ठला. या अभंगाचा तुकोबरायांचा गोड असा भाव आहे. तुकोबराय सांगतात कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. काय झालं तुकोबराय सांगतात त्या ठिकाणी मला कुळीच्या कुळदैवताचं त्या ठिकाणी दर्शन झालं. त्यांचा ठाव झाला मला सापडलं. कशामुळं संतांमुळं. मग
मग संत किती महत्वाचे. संतांमुळे देवाचं दर्शन झालं. आता कुळीचं कुळदैवत जर विचारायला गेलं, माता भगिनी तुम्ही गेली किती वर्ष झालं सप्ताह ऐकताय, कीर्तन ऐकताय? किती वर्ष झाली? महाराज आमचे आई वडील ऐकत होते, आजा आजोबा ऐकत होते, तेव्हापासून ऐकतोय. बरोबर आहे. आज्या देवीच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी सेवा करतोय, कीर्तनाकरिता श्रवणाकरिता प्रत्येक जण बसलेला आहे. कुणाचं कोणतं दैवत असेल, कुणाचं कोणतं दैवत असेल, प्रत्येकाचा देव वेगळा आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे. जर विचारलं तुमचं कुलदैवत कोणतं आहे, तर काही जण म्हणतात आमचा जेजुरीचा खंडोबा आहे. ऐकतात तुम्ही सर्वजण? आता काही जण जेजुरीचा खंडोबा सांगतात, तर काही जण कोरठणचा खंडोबा आहे. काही जर कोरठणचा झाला तर काहींचा दुसरा आहे. अजून खंडोबाचे कितीतरी प्रकार आहे. कोणाचं कोणतं दैवत आहे, कोणाचं कोणतं दैवत आहे. मग ऐका, त्या दैवताचा ठाव मला कशामुळे झाला, तर संतांमुळे झालं. म्हणून महाराज सांगतात काय करा, तुम्हाला जर देवापर्यंत जावं असं वाटत असेल तर संताच्या संगतीत या. काय करा, तुकोबाऱ्यांचा खूप गोड असा भाव आहे. सर्वांना देवाने कृपा करावी वाटते ना सर्वांना. माता भगिनी आई जगदंबा मातेने प्रत्येकावर कृपा करावी वाटते ना तुम्हाला, का नाही वाटत? वाटते प्रत्येकाला. पण त्याच्यासाठी काय करा, महाराज सांगतात देवाने आणि देवीने जर आपल्यावरती कृपा करावी असं वाटत असेल तर एक पहिलं कारण आहे. ज्ञानोबराय सांगतात संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपतीने पंथे. देवाला आकळवण्याची ताकद संताच्या संगतीत आहे. म्हणून संताच्या संगतीत या. संगतीला खूप मोठा त्या ठिकाणी संगतीचा परिणाम आहे. माझे तरुण मित्रमंडळी इथं बसलेले आहे. मित्रांनो, जीवनात संगत करत असताना खूप चांगली संगत केली पाहिजे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगली संगत आपली असली पाहिजे. का? जेवणाकरिता जर बसलो तर अन्नदान संपून गेलं, एक वेळेला अन्नदानाची पंगत चुकली तरी चालत. वाक्य परत एकदा ऐका माझ्या तरुण मित्रांकरिता. वाक्य जन्माला आलोत ना एकदा, जेवणाची पंगत चुकली तुमची आमची तरी चालल. जेवणाची पंगत चुकली तर एक वेळेचं अन्न मिळायचं नाही. पण जीवनात जर संगत चुकली तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतच करायची. असं संगत संतन की करलो, संगत संतन की करलो. वा वा संतन की करलो, संगत संतन की करलो. संगत संतन की करलो, संगत संतन की करलो. संगत संतन की करलो, संगत संतन की करलो. जीवन का सार्थक तू करलो, संगत संतन की करलो. जीवन सार्थक तू करलो, संतन की करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक तू करलो. खूप गोड असं बाबांनी त्या ठिकाणी भागवतातलं सुंदर असं त्या ठिकाणी प्रमाण दिलंय. संगत करत असताना, जीवनात संगत करत असताना संताची संगत करा. का? जीवनाचं कल्याणच व्हावं असं वाटत असत. टेबलावरती बसवणारे मित्र खूप मिळतील. वाक्य ऐकता तुम्ही? टेबलावरती बसवणारे खूप मिळतील, पण टेबलावरून उठवणारा सुद्धा कुणीतरी जोडला पाहिजे. अरे सुखाच्या वेळेला तर प्रत्येक जण जवळ येईल, पण महाराज सांगतात एक ठिकाणी असं गोड भाव आहे बाबा. दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक जर
मित्र जर असला जवळ आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. असा मित्र कुणीतरी जीवनामध्ये असला पाहिजे. जीवनात असा मित्र जोडा. आज मित्रामुळे जर पाहिला गेलं तर काही लोक कोट्याधीश झाली, पण अशा मित्रांची संगत केली का जीवनात बर्बाद झालेली सुद्धा काही लोक आहेत. म्हणून संगत खूप महत्वाची. आपल्या जीवनाचं जर कल्याणच व्हावं असं वाटत असेल, संगत करताय ना संताची करा, संगत करताय ना देवाची संगत करा. जीवन जगत असताना आपलं कल्याणच व्हावं असं वाटत असेल आणि आपल्या जीवनाचं सार्थकच व्हावं असं वाटत असेल आणि देवाने जर आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर संताच्या संगतीत आल्याच्या नंतर देवापर्यंत जाता येईल आपल्याला. ऐका, म्हणून जगद्गुरु तुकोबराया अभंगातून सांगतात. काय सांगतात? केली ठावी संतांनी, संतांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या ठाव करून दिला. कोणाचा? कुळीचा, कुलदैवतेचा. जर पाहायला गेलं आपल्या देवीचं असणारं स्थान आहे त्या ठिकाणी. या महाराष्ट्रभर जर पाहायला गेलं तर किती शक्तिपीठ सांगितलेली आहेत. तुम्हाला सांगता येईल का? मी तुमच्यासाठी बोलतोय. आज 8वा दिवस आहे. बोला तुम्ही माता भगिनी किती. बाकीचे नका सांगू, जे महत्वाची तेवढी सांगा. किती आहेत? 3.5. मला पहिलं शक्तिपीठ सांगा. कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि अर्धपीठ वणी. जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगातून त्या ठिकाणी कुळीचं कुलदैवताचं वर्णन केलेलं आहे. मग महाराज, पहिला प्रश्न बाबा असा पडतो, जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सोडून न दुसरे कोणाला न मानणारे. वाक्य ऐकता तुम्ही? त्याच प्रमाण देईल. जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सोडून दुसऱ्या देवाला न मानणारे. मग या कुळीच्या कुलदैवतेचं वर्णन का केलंय? पहिला प्रश्न आहे. त्याच देवाला जरी जगद्गुरु तुकोबराय जरी मानणारे असले, पण त्याही देवाला जगद्गुरु तुकोबरायांनी कितीतरी शब्दांनी नटवलेले. किती नटवलेले? महाराज म्हणतात, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई. महाराज, त्याच जगाच्या मालकाला कितीतरी शब्दांनी नटवलेलं आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, येई वो येई रंगा, येई वो येई वो येई रंगा. बाबा, येई वो येई रंगा, येई वो येई वो येई रंगा, येई वो येई. विठाई किठाई माझी, विठाई किठाई माझे नाही का नाही. येई वो येई रंगा, येई वो येई वो येई रंगा, येई वो येई. बाबा. येई वो येई रंगा, येई वो येई, येई वो येई रंगा, येई वो तोच जगाचा मालक आहे, पण रूपक कसं वापरलंय पहा. येई वो येई रंगा, येई वो येई. कितीतरी अभंग आहे. मी अभंग पुढे म्हणतो, माता भगिनी तुमची संख्या जास्त, तुम्ही माझ्या माग म्हणा. म्हणताल ना, एग एग विठा, एग विक विक विठा बाई म्हणतो. चालेल ना? पाठे ना सर्वांच्या. थोडं जरा पांढरी 2ला असतं तर मला जमलं असतं. आता तुम्ही 2 पाळी काळी. ऐका,
ए ग विठाबाई ए ग विठाबाई. आता एक साथ सर्वांनी टाळी वाजवायची. तुमचा आवाज खूप सुंदर आहे, माझ्यापेक्षाही सुंदर आहे. वा वा. पुरुष मंडळी एकदा टाळी वाजवा. ए ग विठाबाई ए ग विठाबाई ए ग विठाबाई ए ग विठाबाई. वा वा वा. ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. वा वा. ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. वा वा. भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि वा वा वा. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. भीमा आणि चंद्रभागा 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 तुझे चरणीचे गंगा. वा वा वा. एकदा टाळी वाजवतात. खूप खूप सुंदर आहे माता भगिनी. आणि खरं म्हणजे नवरात्र उत्सव तुम्ही जेवढं कडेकोट पद्धतीने पाळताय तेवढं पुरुष वर्ग पाळत नाही. इथं नका म्हणू, घरी गेल्यावर म्हणा, नाही तर इथंच भांडणं चालू होतील. ऐका, नवरात्र उत्सव म्हणजे माझ्या माता भगिनीसाठीच आहे. स्त्री शक्तीचा जागर, देवीची सेवा करणं म्हणजे नेमकं तरी काय. वाक्य ऐका, स्त्रीचा सन्मान जर आपल्या घरामध्ये करत असाल तर देवीची सेवा केल्याचं पुण्य मिळेल. एखाद्या मालमाऊली त्या ठिकाणी रस्त्याने चाललेली तिच्याकडे जर आपण चांगल्या नजरेने पाहत असाल तर देवीची सेवा केल्याचं पुण्य आम्हाला मिळेल. एखादा अनाथ लेकरू, एखादी माऊली रोडवरती पडलेली भीक मागते, अन्नदानाच्या स्वरूपात त्या ठिकाणी तिला जर काही मदत करता आली तर देवी त्या ठिकाणी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपला नवरात्र उत्सव सफल होईल. देवीची सेवा करणं, नवरात्र उत्सव साजरा करणं म्हणजे नेमकं तरी काय. अनाथ लेकरं कुठंतरी बसलेली, मायबाप नाही, आणि रोडवरती फिरतात, कुठेतरी भीक मागून फिरतात. त्यांना जर एक घास आणि एक तांब्याभर पाणी जर आपल्याला त्यांना जर देता आलं तर आई जगदंबा माता आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपलं नवरात्र उत्सव सफल. म्हणून माझा मुद्दा चालू होता, एक एक विठाबाई मग तुझे चरणीची आहे, माझ्या चरणीची आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाला रूपक करून त्या ठिकाणी विठाबाईला सुद्धा त्या ठिकाणी आळवलेलं आहे. मग महाराज, जगद्गुरु तुकोबाने असं का म्हटलेलं तर त्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, पण तो जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा जरी असला तरी विठाई नावाने जगद्गुरु तुकोबा आहे त्यांना म्हणतात. काय प्रेम आहे, एवढा भाव देवावरती असला पाहिजे. ऐका, भाव असला पाहिजे माझ्या नामदेव महाराजांसारखा. किती भाव आहे. वाक्य ऐका माता भगिनी, जगद्गुरु तुकोबांनी कितीतरी गोड वर्णन कितीतरी अभंगामध्ये केलेले आहेत. नामदेव महाराजांचा भाव जर पाहिला गेलं, वडील कुठंतरी बाहेर गेले म्हणून देवाला नैवेद्य त्या ठिकाणी आईनं सांगितलं, देवाला नैवेद्य त्या ठिकाणी जेव घालून या. नामदेवा, हा नैवेद्याचं ताट घ्या आणि देवापर्यंत हे नैवेद्याचं ताट घेऊन जा.
नैवेद्याचं ताट त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी घेतलं आणि जगाच्या मालकासमोर आल्याबरोबर आईचं वाक्य होतं, देवाला नैवेद्य खाऊ घालून या. शब्द कानावरती ऐकलं होतं. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली. का देव त्या ठिकाणी नैवेद्य खात नाही म्हणून देवाकडे पाहिलं आणि विचारू लागले, देवा अहो तुम्ही नैवेद्य घ्या ना. लहान असताना वय त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं होतं, पण जगाचा मालक नैवेद्य खात नव्हता, माहित नव्हतं. लहान असताना वय होतं. देवाला नैवेद्य दाखवतात का देवाला नैवेद्य खायला घालतात. पण जगाच्या मालकाने पाहावं आणि त्या नामदेव महाराजांनी स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी जगाच्या मालकाच्या तोंडामध्ये घास भरवावा. काय प्रेम आहे. तुम्ही आले का एवढ्या श्रद्धा. काही लोक म्हणतात का देव नैवेद्य खात असतो काय. नैवेद्य खाण्याकरिता नामदेव महाराजच पाहिजे त्या ठिकाणी. आपण नाही देवाला नैवेद्य दाखवून घरी घेऊन येतो. ऐकतात ना. आपले नैवेद्य नसतात, आपलं काय असते निवाद. वा वा तुम्हीच म्हटले. अरे नैवेद्य पाहिजे तो देवाला त्या ठिकाणी आवडला पाहिजे आणि घालण्याकरिता तो आपण त्याही पात्रतेची पाहिजे. शुद्ध सात्विक अंतकरणाचा देव कोणताही असू द्या. वाक्य तुम्ही 5-6 दिवस कीर्तनामध्ये ऐकलं असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 वाराचे 8 वाराचे देव आहेत. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा पण शुद्ध सात्विक अंतकरणाने देव एकाच एक त्या ठिकाणी नटलेला आहे. महाराज सांगतात देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. प्रत्येक चराचरामध्ये विश्वामध्ये भरून उरलेला तो आहे. या आदिमाया आदिशक्तीचं त्या ठिकाणी मूळ स्वरूप जर पाहायला गेलं, महाराज कुठून आली ही आदिमाया. वाक्य परत एकदा ऐका. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे ते. हे जगताची निर्मिती करत असताना जगाचा मालक एकटाच आहे. हो मग तेथे एक ढालगज निर्माण झाली. ते ढालगज म्हणजे या शब्दाचा जर त्या ठिकाणी भाव पाहिला तर ती म्हणजे माया आहे. ती म्हणजे जगदंबा माता आहे. ती जगदंबा माता आली आणि तिने ही सृष्टी निर्माण केली. म्हणून पहिलं कुठंच नव्हतं. या अनादी आता नाही ती माऊली. मग अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्त लागे तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा मागे आईचा जोगवा आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे. आताची माऊली नाही, मग अनादी काळापासून तर त्या ठिकाणी असणारी ही आई जगदंबा माता आहे. आणि त्या मातेच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सेवा करतोय. फक्त सेवा करत असताना शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव महत्वाचा आहे. न मानणारे देवाला नरहरी सोनार महाराजांचं त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण ऐकलं असेल बाबा. ऐकतात तुम्ही. सोनार त्या ठिकाणी एक सावकारची सोनाराकडे त्या ठिकाणी नरहरी महाराजांकडे गेले आणि नरहरी महाराजांकडे गेल्याबरोबर त्या ठिकाणी आमचा नवस आहे. हो मग देवाला देवाच्या मापाचा करदोडा बनवून द्या. कोण म्हणते माहिती तुम्हाला. एक सावकारजी म्हणतात मला देवाच्या मापाचा करदोडा. हो मग तुम्ही माप घेऊन या, आम्ही देतो बनवून. तो सावकारजी गेले, पाहतात देवाच्या कमरेला लावलं. कमरेच्या देवाला लावल्याबरोबर काय झालं, माप घेऊन आले बाबा, पण तो काय झाला 4 बोट कमी पडू लागला. बडवून लावला देवाला, 4 बोटे कमी पडू लागला. मग परत नरहरी महाराजांकडे आले. महाराज हो झाला असं 4 बोट कमी पडतोय. मग त्यांनी 4च बोट जास्त त्या ठिकाणी जास्त करून दिला. जास्त करून दिला खरा, देवापर्यंत गेले तर तो 4 बोट जास्त व्हायला लागला. मग आता करायचं काय, मनामध्ये विचार केला, आता काहीतरी तर केलं पाहिजे ना. मग मी किती वेळा जाऊन येऊ त्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्हाला देवाला पाहायचं नाही ना. ते कोणाला मानणारे होते, भगवान भोलेनाथांना फक्त मानणारे होते, बाकी दुसरं कोणाला मानत नव्हते.
मग जर तुम्ही भोले देवांना जर मानणारे असाल तर तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधा आणि तुम्ही देवाचं माप घेण्याकरिता चला. त्या सावकारजींनी विनंती केली, देवापर्यंत आले आणि बाबा बरं का डोंगरे बाबा माप घ्यायला लागले का भगवान शंकराच्या पिंड त्या ठिकाणी हाताला लागायची. भगवान भोलेनाथांची पिंड हाताला लागायची. हात माघारी घेतला का पाहिजे म्हटलं असं होतंय तरी काय, मला कोणत्या देवाचं माप घ्यायला सांगितलंय. डोळ्यावरची पट्टी बाजूला केली आणि पाहिलं तर जगाचा मालक डोळ्यासमोर दिसला. देव कोणताही असू द्या महाराज. महाराज सांगतात हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करुवाद, नाही नका करुवाद. एकाचे हृदय एकाचे हृदय नाही नका नाही नका करुवाद. महाराजांसाठी. महाराज सांगतात देव कोणता असू द्या भेद करू नका. फक्त शुद्ध सात्विक अंतकरणाने त्यांच्या आईच्या दरबारामध्ये जाता येत ना, शुद्ध सात्विक अंतकरणाने जा. फक्त भाव खूप महत्वाचा. महाराज तुका म्हणे आन विठोबा, वा वा तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक, काही न लगे एक, काही न लगे एक, पावची करण. काही न लगे एक, काही न लगे एक, काही न लगे एक, पावची करण. काही न लगे एक, काही न लगे एक, काही न लगे एक, भावची कारण. काही न लगे एक, काही न लगे एक, काही न लगे एक, भावची कारण.